नाही नाही, हा नानू जे काही बोलतो ना ते अगदीच चुकीचं नाही अलके. विक्रांतचं आयुष्यच सगळं विस्कळीत झालंय. तो काय आपलं ऐकत नाही. त्याचं काय करायचं काय सांग ना. तुम्ही सांगाल ते करूया. मला तर काही सुचतच नाहीये. हे बघ बाई, मुलगा वयात आला की त्याला काही बोलता येत नाही आणि कमावता झाला ना की बोलायची काही सोयच नसते. मग काय करूया आई? मला ना काही समजतच नाही हो. काल त्याला जी मुलगी दाखवायला आणली होती ती त्याच्या तोडीची नसेल, पण आपण चांगला प्रयत्न करू शकतो ना. ते मला सांग, तुला वाटतं ना त्याचं परत लग्न व्हावं म्हणून? हो हो, वाटतं ना. नाही म्हणजे अजून सगळं आयुष्य काढायचं त्याला, असं एकट्याने कसं काढणार? बरोबर. मला तर बघवणारच नाही हो. त्यासाठी ना आपण सगळ्यांनी त्याला समजवायला पाहिजे. अहो पण तो समजून घेईल का? तो तर म्हणतोय लग्नच करायचं नाही. म्हणजे एकदा हा असा अनुभव आला, परत चांगली मुलगी नाही मिळाली तर, परत काही वाईट अनुभव आला तर, नको बाई, मला तर ते विचार सुद्धा नकोसे वाटतात. अलके, असं दोन्ही बाजूनी बोलून कसं चालेल ग? नीट विचार कर. हं? अलके, आता मी काय सांगतो ते ऐक आणि ते कर. तू विजयशी बोलून घे. अगो बाई, यांच्याशी? अगं त्याच्यात आगोबाई काय आहे? हा? हे बघ, तू विजयला सांग, त्याला म्हणावं की विक्रांतशी नीट बोलून साधारणपणे डिव्होर्स केव्हा होईल याचा अंदाज घे म्हणावं. हा, कळलं का? नाही काय आम्ही विचारलं की आम्ही वाईट. तुम्ही दोघांनी मिळून तरी विचारायला हवं. मी जाऊ का? म्हणजे गॅसवर काहीतरी ठेवलंय ना. आलेच. माई, मला नाही वाटत हिची हिम्मत होईल म्हणून. अशी कशी काय इतकी घाबरट ही आपली अलका? साधी आहे रे बिचारी. अरे विक्रांत लहान असताना साधी त्याला शिंक आली ना तरी केवढी घाबरायची. ती काय बोलणार घटस्फोटाबद्दल? मग आता मला वाटतं मीच आता माझ्या पद्धतीनं त्याच्याकडे बोलायचं. हा, हे चालेल. कधी? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.